Good morning, friends. In last lecture, we have seen then how the Androcles and the lion met each other and how he recognized the odd situation of the lion and he helped them. Let us see the next passage on page number 8. Androcles took the paw in his left hand आणि मग त्या अँड्रोक्लिसने त्या ठिकाणी जंगलात त्याला सिंह अचानक भेटल्यानंतर जखमी अवस्थेत त्याला जाणवायला लागला. त्याने जवळ जाऊन पाहिलं की आणि मग अँड्रोक्लिसने काय केलं, त्याचा जो पाव आहे म्हणजे पंजा त्याच्या डाव्या हातात घेतला आणि डेफ म्हणजे कुशल आणि डेफली म्हणजे कुशलपणे ही पुल आउट द थॉर्न आणि त्याने काय केलं, त्या पंज्यातून एक मोठा काटा हळूवारपणे कुशलपणे बाहेर काढला. दे टीरिंग अ पीस ऑफ हिज अवन क्लॉथिंग. टू टीयर म्हणजे फाडलं, पीस ऑफ हिज अवन क्लॉथिंग त्याच्या कपड्याचा तुकडा फाडला. द काइंड मॅन बाउंड अप द लॉयन्स इंजर्ड पॉ आणि त्या दयाळू माणसाने बाउंड अप म्हणजे बांधला लॉयन्स इंजर्ड पायाला, सिंहाच्या ते जखमी पायाला बांधलं. टू हिज सरप्राईज अँड वंडर आणि त्याच्या आश्चर्यास्तव आणि चमत्कार म्हणून त्याचा आश्चर्यास्तव आणि चमत्कारास्तव काय झालं, त्याने जशी जखमीवर इलाज केला. द लॉयन देन लिक्ड हिज आर्म. लॉयनने काय केलं, तो लिक्ड म्हणजे चाटायला सुरुवात केली त्याच्या बाहूंना. कुणाच्या, अँड्रोक्लिसचा. ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता, एक आभार व्यक्त दर्शवण्यासाठी की बुवा तू मला मदत केली, जखमीवर इलाज केला, याच्यासाठी एक ग्रॅटिट्यूड कृतज्ञता दर्शवण्यासाठी अँड्रोक्लिसच्या आर्म्सला बाहूंना चाटायला सुरुवात केली. अँड्रोक्लिस रिमेंड विथ द लॉयन टिल इट कुड वॉक अगेन. अँड्रोक्लिस रिमेंड विथ द लॉयन. तो अँड्रोक्लिस जो होता त्या सिंहासोबतच राहिला जोपर्यंत तो चालू शकला. ही वुड हंट इन द फॉरेस्ट. तो काय करायचा, जंगलात जाऊन शिकार करायचा. हंट म्हणजे शिकार करायचा. आणि शेअर इज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. बीस्ट म्हणजे ॲनिमल, प्राणी. हेल्पलेस बीस्ट म्हणजे असहाय प्राणी. हा जखमी झालेला असहाय प्राणी सिंहाला तो आणलेलं, शिकार करून आणलेला न द्यायचा. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स वुंड. आणि दररोज त्या सिंहाचं जी काही जखम आहे ती स्वच्छ करायचं आणि ड्रेस म्हणजे पट्टी बांधायचा त्याला सिंहाच्या त्या जखमेवर. सून द लॉयन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. आणि लवकरच सिंह हा चालायला सक्षम झाला. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोक्लिस वेरेर ही वेंट. आणि बऱ्याच वेळा तो फॉलोअर्स म्हणजे त्याचा मागे जायचा अँड्रोक्लिसचा, जिथं कुठं तो गेला असेल तिथं. त्याच्यावर एक प्रश्न आला आहे डाव्या बाजूला. हाऊ डीड अँड्रोक्लिस नर्स द लॉयन्स वुंड. त्या अँड्रोक्लिस कशा प्रकारे, टू नर्स म्हणजे शुश्रूषा करणे लॉयन्सच्या जखमेला. तर काय करायचा तो, त्याने काय केलं, ही डेफली पुल आउट द थोन ऑफ द लॉयन्स पॉ, देन टीरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लॉथिंग अँड दिस काइंड मॅन बाउंड ऑफ द लॉयन्स इंज्युअर्ड पॉ अँड ऑलवेज एव्हरी डे ही वुल क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स वुंड. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स. नेक्स्ट, इन द मीन व्हाईल. मध्यंतरीच्या काळात काय झालं, अँड्रोक्लिस मास्टर हॅड कंप्लेन to the authorities that his slaves Androcles had run away. In the meanwhile, मध्यंतरीच्या काळात अँड्रोक्लिसचा मालकाने काय केलं, कंप्लेंट केलेली होती. तिकडे ती घटना तिकडे घडत होती जंगलात सिंहानी अँड्रोक्लिसमध्ये, आणि इकडे अँड्रोक्लिसच्या मालकाने काय केली होती, तक्रार केली होती. कुठं, ऑथॉरिटीजला, मंडळ अधिकारी. ऑथॉरिटीज म्हणजे काय, मंडळ अधिकाऱ्यांना. कशा संदर्भात, की हिज स्लेव्स अँड्रोक्लिस हॅड रन अवे, की त्यांचा गुलाम जो अँड्रोक्लिस हा पळून गेलेला होता, अशी तक्रार केलेली होती त्याच्या मालकाने, अँड्रोक्लिसच्या मालकाने. आणि त्याच्या तक्रारास्तव ऑथॉरिटीजने काय केलं, तर मग सोल्जर पाठवले होते. सोल्जर्स वेर सेंट इन ऑल डायरेक्शन टू कॅप्चर अँड्रोक्लिस. आणि सगळ्या दिशांना सैनिक पाठवणे होते टू कॅप्चर म्हणजे पकडण्यासाठी. कोणाला, अँड्रोक्लिसला पकडण्यासाठी. दे सर्च फ्रॉम हिम हाय अँड लो. वरच्या दिशेने आणि खालच्या बाजूला सगळीकडे त्याला पाहिलं, बट कुडंट फाइंड हिम. त्याला शोधू शकले नाही. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोक्लिस लाइव्ड. आणि शेवटी ते सैनिक कुठं आले, ते जंगलात आले जिथे अँड्रोक्लिस राहत होता. इट सो हॅपन दॅट अँड्रोक्लिस हॅड गॉन आउट अलोन दॅट डे. आणि अशा प्रकारे ते घडलं त्या दिवशी की अँड्रोक्लिस हॅड गॉन आउट अलोन दॅट डे. त्या दिवशी अँड्रोक्लिस एकटाच बाहेर गेला. वाईल द लायन रेस्टेड नियर द केव. आणि त्या गुहेजवळ सिंह विश्रांती करत राहिला. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ सोल्जर्स. आणि दोघं मात्र सैनिकांच्या हातात सापडले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. आणि सैनिकाने त्यांना
शहराकडे नेलं. दे पुट अँड्रोक्लिस इन द चेन्स इन अ प्रिझन. त्याने अँड्रोक्लिसला चेन म्हणजे साखळीत बांधून तुरुंगात ठेवलं. द लायन वॉज केज. लायनला देखील गुफेत ठेवल्यासारखं केलं त्याने, पिंजऱ्यात ठेवलं त्याला. आणि इन दोज डेज द पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेअर फेड टू वाईल्ड बीस्ट ॲज अ पनिशमेंट. आणि इन दोज डेज त्यावेळी काय होतं, त्या दिवसांमध्ये काय होतं, पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी म्हणजे दोषी, अपराधी, जे लोक दोषी सापडत होते कशा संदर्भात, ऑफ अ सिरियस क्राईम, सिरियस क्राईम म्हणजे गंभीर गुन्ह्याबद्दल. वेअर फेड टू अ वाईल्ड बीस्ट. फीडचा भूतकाळ फेड म्हणजे जीव घातलं द्यायचं त्या लोकांना. कोणासमोर? वाईल्ड बीस्ट, जंगली प्राण्यांसमोर. कशा संदर्भात? कसं म्हणून? ॲज अ पनिशमेंट, शिक्षा म्हणून, त्यांनी गुन्हा केला म्हणून. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर्स वॉज व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. आणि एखाद्या मालकापासून पळून जाणे त्या काळी खूप मोठा गंभीर गुन्हा होता. सिरियस क्राईम म्हणजे गंभीर गुन्हा होता. देअरफॉर म्हणून अँड्रोक्लिस टू वॉज टू बी थ्रॉन टू द वाईल्ड बीस्ट. आणि म्हणून अँड्रोक्लिसला सुद्धा वॉज टू बी थ्रॉन टू द वाईल्ड बीस्ट, वन्य प्राण्यांकडे फेकण्यात येणार होतं. आता या ठिकाणी एक प्रश्न आला आहे, वेअर डीड द सोल्जर्स पुट अँड्रोक्लिस अँड द लायन आफ्टर देअर कॅप्चर. आणि पकडल्यानंतर त्यांना कुठं ठेवलं? प्रिझन आणि केजमध्ये. अँड्रोक्लिसला प्रिझनमध्ये आणि लायनला केजमध्ये ठेवलं. नेक्स्ट ऑन पेज नंबर 9. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ह ॲट द सर्कस. आणि ठरलेल्या दिवशी, अपॉइंटेड डे म्हणजे ठरलेल्या दिवशी, एम्परर म्हणजे सम्राट आला त्या सर्कसला. अँड टूक हिज प्लेस, त्याची जागा त्यांनी घेतली. द क्राऊड चिअर्ड लावली. त्या ठिकाणी जमाव आला आणि चिअर्ड लावली, मोठ्याने तो ओरडू लागला जमाव. द ट्रम्पेटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट. ट्रम्पेटर्स म्हणजे तुतारी वाजवणारे. आणि त्या तुतारी वाजवण्याने काय केलं? ट्रम्पेट, ब्ल्यू द ट्रम्पेट्स म्हणजे तुतारी, ट्रम्पेट म्हणजे तुतारी वाजवायला सुरुवात केली. अँड्रोक्लिस वॉज, आणि मग अँड्रोक्लिस वॉज ब्रॉट इन टू द अरीन. अरीन म्हणजे काय? त्या ठिकाणी मल्लखांब खेळण्यासाठी जी जागा असते त्याला म्हणतात अरीन. अरीन म्हणजे आखाडा, थोडक्यात आखाडा. अरीन म्हणजे काय? आखाडा. आखाड्यात त्याला आणण्यात आलं अँड्रोक्लिसला. ही चेन्स वेअर अनबॉन्डेड. त्याच्या साखळ्या मोकळ्या होत्या. ही फेल्ड वीक अँड डिसमेड. तो कसा होता मात्र? ही फेल्ड, कसा दिसत वाटत होता? वीक म्हणजे अशक्त, आणि डिसमेड म्हणजे दुःखी, सॅड, दुःखी. ही वॉज सर्टेन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. ही वॉज सर्टेन म्हणजे निश्चित होणे. दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. आणि त्या आखाड्यात आल्यानंतर त्याला काय निश्चित झालं की हा त्याचा जीवनाचा शेवटचा दिवस आहे. पुढे ॲट द ऑपोजिट एंड, दुसऱ्या बाजूला, अ गेट वॉज रेज. दुसऱ्या बाजूला दरवाजा वर करण्यात आला. अन अ फेरोशियस लायन वॉज रिलीज इन टू द अरीन. आणि भयानक, फेरोशियस म्हणजे भयानक सिंह हा मुक्त करण्यात आला त्या अरीनमध्ये, आखाड्यामध्ये. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोशियस. आणि त्याला हंग्री म्हणजे भुकेलं ठेवण्यात आलेलं होतं. कशासाठी? टू मोर फेरोशियस, अधिक भयानक तो व्हावा म्हणून. अँड्रोक्लिस वॉज फिल्ड विथ फिअर. आणि अँड्रोक्लिस हा भीतीने घाबरला. बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट. पण त्याने काय केलं? पुट अप अ ब्रेव फ्रंट, साहसी पाऊल पुढे टाकलं. आणि म्हणजेच त्याने साहस दर्शवलं. तो द लायन सॉ अँड्रोक्लिस. सिंहाने अँड्रोक्लिसला पाहिलं. आणि रश टुवर्ड्स हिम, आणि त्याच्या दिशेने धावला. बाउंडिंग अँड रोरिंग. आणि त्या ठिकाणी तो काय करायला लागला? त्याच्या दिशेने धावल्यानंतर तो बाउंडचा इथं अर्थ उडी मारणे. उडी मारत गर्जना करत त्या दिशेने धावला. बट सडनली स्टॉप. पण अचानकपणे तो थांबला. इन इट्स ट्रॅक्स, त्याच्या मार्गावर. ट्रॅक्स म्हणजे मार्गावर. कोण? सिंह थांबला. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. हळूवारपणे तो पुढे सरकू लागला सिंह. ऑल इज रेज सीम टू हॅव मेल्टेड. आणि त्याचे सगळे जे रेज म्हणजे काय? संताप. सुरुवातीचा जो भयानक संताप होता सिंहाचा तो कसा झाला? मेल्टेड, वितळल्यासारखा म्हणजे शांत झाल्यासारखा. अँड्रोक्लिस सॉ दिस टू. अँड्रोक्लिसने सुद्धा ते पाहिलं. इज फ्रेंड रिकग्नाइज द अदर. आणि जवळ आल्यानंतर प्रत्येक मित्राने एकमेकाने त्यांना ओळखलं. टू एव्हरीवेन्स अमेजमेंट. आणि प्रत्येकाचं अमेजमेंट म्हणजे आश्चर्यास्तव, अत्यंत आश्चर्य होत. द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लिस अगेन. आणि मग सिंह परत अँड्रोक्लिसच्या दिशेने धावला. बट वेन इट रीच्ड हिम. आणि जेव्हा ते उड्या मारत गेला, पण जेव्हा जवळ गेले, इट बिगॅन टू पॉर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. आणि अँड्रोक्लिसच्या जवळ गेल्यानंतर भुकेला असलेला तो सिंह काय करायला लागला? पॉर, मांजरासारखं गुरगुरायला लागला.
अँड रब म्हणजे घासायला लागला त्याचं नाक अँड्रोक्लसच्या शरीराजवळ, म्हणजे लाड केल्यासारखं तो करायला लागला. अँड्रोक्लस हग द लायन, आणि अँड्रोक्लसने मग हग म्हणजे मिठी मारली त्या सिंहाला. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय, आणि मग त्याने वेप्ट म्हणजे त्याला अश्रू ढाळले त्याने, रडायला लागला. रिलीफ अँड जॉय, सुटकेचा निश्वास टाकल्यासारखा आणि आनंदाने तो रडू लागला. द ऑडियन्स, ती प्रेक्षक जे होते इन्क्लुडिंग द एम्परर, ज्याचा सम्राट देखील होता, वॉज दिस टेंडर साईट इन अ ग्रेट वंडर, आणि हे सगळं टेंडर साईट म्हणजे लविंग साईट म्हणजे प्रेमळ दृश्य, टेंडर साईट म्हणजे प्रेमळ दृश्य त्यांनी पाहिलं, खूप मोठ्या आश्चर्याने पाहिलं. पीपल बिगॅन टू चिअर अँड्रोक्लस, आणि सगळे लोक आरोड्या मारू लागले. अँड्रोक्लसच्या नावाने चिअर म्हणजे आनंदाने आरोड्या मारू लागले. आज फॉर इज रिलीज, आणि त्याच्या मुक्तीसाठी विचारणा करायला लागले की अँड्रोक्लसला मुक्त करा. द एम्परर आस्क्ड अँड्रोक्लस टू एक्सप्लेन द लायन स्ट्रेंज बिहेवियर, आणि मग सम्राटाने त्याला विचारलं अँड्रोक्लसला की स्पष्ट कर बाबा, एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट कर की हे सिंहाने असं स्ट्रेंज बिहेवियर, आगळं वेगळं वागणं का केलं, इतका भुकेला असताना तुला तो चाटू का लागला, तुला लाड का करू लागला. वेन ही हर्ड द होल स्टोरी, आणि जेव्हा राजाने सम्राटाने एम्परर म्हणजे सम्राटाने सगळी कथा ऐकली, द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट. मूव्ड बाय म्हणजे हॅव स्ट्रॉंग फिलिंग, आणि राजाला देखील सशक्त भावना निर्माण झाली. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञतेची, आणि फ्रेंडशिप मैत्रीची, कशा दरम्यान मनुष्य आणि प्राण्यांमधली. ही ऑर्डर दॅट अँड्रोक्लस शुड बी सेट फ्री, आणि त्या राजाने आज्ञा दिली सम्राटाने काय, अँड्रोक्लस शुड बी सेट फ्री, अँड्रोक्लसला मुक्त करण्यातच यावे. ही वुल नो लॉंगर बी स्लेव, तो अधिक काळ गुलाम राहू शकणार नसेल. वेन द एम्परर आस्क्ड अँड्रोक्लस, आणि जेव्हा मग एम्पररने म्हणजे सम्राटने अँड्रोक्लसला विचारलं व्हॉट द अदर रिवॉर्ड ही वूड लाईक, रिवॉर्ड म्हणजे बक्षीस, कुठलं दुसरं बक्षीस तुला हवं असेल. अँड्रोक्लस रिप्लाइड दॅट, आणि मग सम्राटाने बक्षीस पारितोषिक विचारल्यानंतर अँड्रोक्लस रिप्लाइड, अँड्रोक्लसने प्रतिक्रिया दिली त्या ठिकाणी, दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ, त्याला स्वतःसाठी काही नको आहे, बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू, त्याची इच्छा काय की सिंहदेखीलसुद्धा मुक्त झालाच पाहिजे. द टू फ्रेंड्स वेन बॅक टू द फॉरेस्ट टू लाईव्ह अ फ्री लाईव्ह, आणि त्याच्यानंतर दोघं मित्र माघारी परत गेले जंगलामध्ये, मुक्तपणे जंगलात राहण्यासाठी. दोघं म्हणजे कोण, अँड्रोक्लस आणि लायन, म्हणजेच काय, लायनला देखील राजाने मुक्त केलेलं आहे. चला याच्यावर आलेले काही प्रश्न आपण पाहूया. व्हॉट डीड द अँड्रोक्लस फील आफ्टर ही वॉज ब्रॉट टू द अरेन, त्या आखाड्यात आल्यानंतर अँड्रोक्लसला कसं वाटलेलं आहे या ठिकाणी. ही वॉज सर्टेन दॅट द लास्ट डे ऑफ हिज लाईफ ही फील्ड वीक अँड डिसमेड, त्याला अशक्त आणि दुःखी वाटत होतं, आणि दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ, की त्याचा हा जीवनाचा शेवटचा डे असं ते अरेनमध्ये आणल्यानंतर वाटत होतं. हाऊ डिड द हंग्री लायन चेंज व्हेन ही सॉ हिज फ्रेंड, हंग्री लायन चेंज दॅट ही पोर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट अँड्रोक्लस. ओके. हाऊ डिड द एम्परर रिवॉर्ड अँड्रोक्लस, कशा प्रकारे सम्राटने अँड्रोक्लसला पारितोषिक दिले. ही सेट द फ्री ऑफ हिज फ्रेंड्स लॉयन अँड रिवॉर्ड द अँड्रोक्लस, त्याच्या मित्र सिंहाला मुक्त करून पारितोषिक दिलं. अशा रीतीने ही स्टोरी आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे. सगळ्यांनी ही पुन्हा ऐकून अभ्यासायची आहे आणि त्याची प्रश्नोत्तर लिहायचे. हॅव अ नाईस डे.